नेहमी तुम्ही कांदा टाकलेली पावभाजी करत असाल, पण आज माझ्या पद्धतीची बिना कांद्याची पावभाजी नक्की करून बघा। मी या ठिकाणी साधारण 10 लोकांची ही पावभाजीचे प्रमाण सांगितले आहे। पावभाजी तुम्ही बर्थडेला किंवा एखाद्या छोट्या मोठ्या कार्यक्रमाला करू शकता। बनवायला अतिशय सोपी आहे आणि खूप जास्त साहित्य सुद्धा या पावभाजीला लागत नाही आणि एकदम झटपट तयार होते। रात्रीच्या जेवणात रोज रोज तेच खाऊन कंटाळा आला असेल किंवा जास्त भांड्याचा पसारा न करता झटपट काहीतरी बनवायची असेल तर ही झटपट बिना कांद्याची पावभाजी एकदा नक्की ट्राय करा। ही पावभाजी आपण कांद्याचा वापर न करता केलेली आहे। तर नमस्कार, मराठी स्वयंपाकमध्ये आज आपण करतोय झटपट तयार होणारी, जास्त पसारा न करणारा बिना कांद्याची पावभाजी करणार आहोत। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर पावभाजी करण्यासाठी मी या ठिकाणी घेतले आहे सर्व साहित्य पाव किलो घेतलेले आहे। तर बटाटा पाव किलो, फ्लावर पाव किलो, शिमला मिरची पाव किलो आणि वाटाणा सुद्धा मी या ठिकाणी पाव किलोच घेतलेला आहे। सर्व साहित्य एकाच मापाने घेतलं तर पावभाजीला टेस्ट छान येते। तर मी या ठिकाणी सर्व भाज्या अशा मोठ्या आकारात कापून घेतलेल्या आहे। खूप जास्त बारीक कापण्याची गरज नाही, कारण आपण हे शिजायला घालणार आहोत, त्यामुळे अशा पद्धतीचे जाडसर कापून घ्यायचे। त्यानंतर या ठिकाणी टोमॅटो घेतला आहे, तो सुद्धा आपल्याला पाव किलो घ्यायचा आहे। तर टोमॅटो घेताना छान असा लालसर पिकलेले टोमॅटो घ्यायचे, त्यामुळे आपल्या भाजीला रंग छान येतो। टोमॅटो सुद्धा मी अशा पद्धतीने जाडसर कापून घेतलेला आहे। आता आपण ज्या भाज्या जाडसर कापून घेतलेल्या होत्या त्या आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत। तर या ठिकाणी एक मोठं पातेल्यामध्ये मी पाणी घेतलं, त्यामध्ये आपल्याला सर्व भाज्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे। तर बटाटा, फ्लॉवर, शिमला मिरची सर्व या पातेल्यामध्ये घालून स्वच्छ धुवून घेऊया। यामध्ये आपल्याला वाटाणा घालायचा नाही, वाटाणा आपल्याला छान असा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे, त्यामुळे मी यामध्ये वाटाणा घालत नाही। या सर्व भाज्या आपल्याला जाडसरच कापून घ्यायच्या आहे, बारीक कापण्याची गरज नाही, कारण त्या शिजवायच्याच आहे, नंतर आपल्याला मॅश करायच्या आहे, त्यामुळे अशा पद्धतीने जाडसर कापून घ्यायच्या। आता मी या ठिकाणी गॅसवर कुकर ठेवलेला आहे। त्या कुकरमध्ये आपल्याला साधारण 2 ते 2.5 चमचे तेल घालून छान तापवून घ्यायचे। आता तेल छान तापले की त्यामध्ये आपल्याला वाटाणा घालायचा। तर या ठिकाणी मी फ्रोझन मटर घेतलेला आहे, तुम्ही हवं तर शेंगातला वाटाणा सुद्धा घेऊ शकता। आता तेलामध्ये आपण वाटाणा घातला, त्यामध्ये आपण साधारण 2 चमचे मीठ घालायचं, अर्धा चमचा हळद घालायची। मीठ आपल्याला सर्व भाज्या शिजवून घेण्या इतपतच मीठ घालायचे आहे। त्यानंतर हळद सुद्धा आपल्याला अर्धा चमचा घालायची। हळद आणि मिठामध्ये हा वाटाणा चांगला परतवून घ्यायचा आहे। जोपर्यंत वाटाणा चांगला पांढरा होत नाही, चांगला तडतड उडत नाही, तोपर्यंत आपल्याला हा वाटाणा परतवत राहायचा। वाटाणा परतून घेतल्यामुळे वाटाण्यातला जो उग्र वास असतो तो निघून जातो, तो पावभाजीत येत नाही, त्यामुळे पहिल्यांदा वाटाणा नक्की परतवून घ्या। तर हे बघा, वाटाणा आपण हळद मिठामध्ये चांगला परतवून घेतलेला आहे, छान असा पांढरा सुद्धा दिसायला लागला आहे। आता यामध्ये आपण सर्व भाज्या स्वच्छ धुवून घेतलेल्या घालूया, त्या सुद्धा आपण या वाटाण्यामध्ये चांगल्या मिक्स करून घ्यायच्या आहे, परतवून घ्यायच्या आहे। आपण या भाज्या हळद मिठामध्ये चांगल्या परतवल्यामुळे भाजीला टेस्ट छान येते आणि जो वाटाण्यातला उग्र वास असतो तो सुद्धा निघून जातो, त्यामुळे अशा पद्धतीची एकदा नक्की ट्राय करून बघा। आता या भाज्या आपण या हळद मिठामध्ये चांगल्या परतवून घेतलेल्या आहे, तुम्ही बघू शकता। आता याच्यावर झाकण ठेवून साधारण आपण 5 ते 6 मिनिट असे शिजवून घेऊया। तर हळद मिठामध्ये आपण या भाज्या 5 ते 6 मिनिट चांगले शिजवून घेतलेल्या आहे। पुन्हा आपण या तळापासून चांगले मिक्स करून घेऊया। गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे, मोठ्या गॅसवर आपल्याला हे चांगले परतवून घ्यायचे। आता या भाज्या आपण चांगले हळद मिठामध्ये चांगल्या परतवून घेतल्या, यामध्ये आपल्याला साधारण 2 ते 2.5 ग्लास पाणी घालायचं। खूप जास्त पाणी सुद्धा घालू नका। आता पाणी घातलं, याला झाकण लावून याच्या आपण 3 शिट्ट्या करून घेऊया। तर आपल्याला टोमॅटोची प्युरी करायची आहे। तर मी या ठिकाणी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि 2 ते 3 इंच आलं घेतलेलं आहे। त्यानंतर एक मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये घालूया जाडसर कापलेला टोमॅटो। आता टोमॅटो घातला, त्यानंतर त्यामध्ये आपण लसूण आणि अद्रक घालूया। लसूण अद्रक घातला, त्यानंतर याची चांगली आपण बारीक पेस्ट तयार करून घेऊया, प्युरी तयार करून घेऊया। तर अशा पद्धतीने मी छान अशी टोमॅटोची प्युरी या ठिकाणी तयार करून घेतलेली आहे। आता आपण कुकर बघूया आपली शिट्टी झाली का। तर या ठिकाणी मी 3 शिट्ट्या कुकरच्या करून घेतलेल्या आहेत। एक शिट्टी मोठ्या गॅसवर आणि 2 शिट्ट्या मी मंद गॅसवर करून घेतलेल्या आहे। आता आपण भाज्या शिजल्या आहेत का ते चेक करू। तर हे बघा, आपल्या भाज्या छान अशा मऊ शिजलेल्या आहे। आता आपण या मॅशरनी मॅश करून घेऊया। तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीची पावभाजी करतात का ते मला कमेंटमध्ये सांगा। तर हे बघा, आपण या भाज्या चांगल्या अशा मॅश करून घेतलेल्या आहे, छान अशा मऊ शिजल्यामुळे या पटकन मॅश झालेल्या आहे, तुम्ही बघू शकता। यामध्ये आपण हळद घातल्यामुळे या भाज्यांना रंग सुद्धा छान आलेला आहे। आता आपण एक मोठी जाडबुडाची कढई घेऊया। तर त्या कढईमध्ये आपण साधारण 4 ते 5 चमचे
तेल घालूया। तुम्ही तेलाचे प्रमाण कमी अधिक सुद्धा करू शकता किंवा नुसती तुम्ही बटरमध्ये सुद्धा करू शकता। त्यानंतर आपण यामध्ये घालूया साधारण 2 मोठे चमचे बटर। आता बटर घातले त्यानंतर आपण यामध्ये घालूया तयार केलेली टोमॅटोची प्युरी। ती आपल्याला या बटर आणि तेलामध्ये घालायची आणि चांगली परतवून घ्यायची आहे। आता भरपूर वेळेस पावभाजीमध्ये कलर यावा यासाठी काही जण यामध्ये बीटाचा वापर केला जातो किंवा कलरचा वापर केला जातो। तर आज आपण कोणत्याही प्रकारचे कलर किंवा बीट या ठिकाणी वापरणार नाही। नॅचरल पद्धतीने ही आपण पावभाजी बनवणार आहोत। तर पावभाजीच्या या प्युरीला चांगले आपल्याला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे आहे। तर हे बघा साधारण 6 ते 7 मिनिटांनंतर या प्युरीला छान असे तेल सुटलेले आहे, रंग सुद्धा छान आलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता ही टोमॅटोची प्युरी परतवत असताना गॅस आपल्याला मंदच ठेवायचा आहे। मंद गॅसवर ही प्युरी चांगली परतवून घ्यायची। तरी साधारण आपण मोठ्या गॅसवर आता अर्धा मिनिट ही प्युरी चांगली परतवून घेऊया तेल सुटेपर्यंत। तोपर्यंत आपण पावभाजीसाठी मसाले कोणते लागणार आहे ते बघूया। तर याच ठिकाणी मी घेतलेला आहे साधारण 2 मोठे चमचे पावभाजी मसाला, 2 चमचे लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद घेतली आहे आणि अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे। हळद मीठ आपण आधीच वापरलेले आहे त्यामुळे बेताने घाला। तर पावभाजीला रंग छान यावा यासाठी मी या ठिकाणी बेडगी मिरचीचा वापर केलेला आहे। पावभाजीसाठी आपल्याला फक्त एवढेच मसाले लागणार आहे, खूप जास्त मसाले सुद्धा आपण वापरणार नाहीत। तर मोठ्या गॅसवर अर्धा मिनिट आपण ही प्युरी चांगली परतवून घेतलेले आहे। छान असे तेल सुद्धा अजून सुटलेले आहे। आता आपण या प्युरीमध्ये आपण घेतलेले मसाले घालूया। तर हे मसाले आपण संपूर्ण या प्युरीमध्ये घालून घ्यायचे आणि हे मसाले आपल्याला या प्युरीमध्ये चांगले तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे। खूप जास्त मसाल्याचा वापर न करता सुद्धा आपली ही पावभाजी छान अशी होणार आहे। आपण यामध्ये फक्त मिरची पावडर आणि पावभाजी मसाल्याचाच वापर केलेला आहे, खूप जास्त मसाले सुद्धा आपण यामध्ये वापरलेले नाही। आता आपण हे मसाले अर्धा मिनिट मंद गॅसवर चांगले तेल सुटेपर्यंत परतवून घेऊया। तर अर्धा मिनिटानंतर बघा या मसाल्यांना चांगले असे तेल सुटलेले आहे, तुम्ही बघू शकता। छान असे तेल सुद्धा सुटलेले आहे, छान असा रंग सुद्धा आलेला आहे। आता आपण यामध्ये घालूया मॅश करून घेतलेल्या सर्व भाज्या घालूया। त्या भाज्या संपूर्ण यामध्ये घातल्या की याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता छान असा रंग सुद्धा आपल्याला या भाज्यांना आलेला आहे। छान असे शिजल्यामुळे मॅश सुद्धा छान असे झालेले आहे। आता हे सर्व आपण भाज्या या मसाल्यांमध्ये चांगले परतवून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे आहे। आपण ही पावभाजी 8 ते 9 लोकांसाठी करतोय त्यामुळे अशा पद्धतीची मोठ्या आकाराची कढई घ्या। त्यामध्ये आपल्याला व्यवस्थित हलवता येईल अशा पद्धतीची कढई घेऊ शकता तुम्ही। त्यामध्ये ही पावभाजी चांगली मिक्स करता येते। तर आपण हे भाज्या या मसाल्यामध्ये चांगल्या मिक्स करून घेतलेल्या आहेत। आता मी जे कुकर मधले पाणी घातले होते ते यामध्ये घालून घेते आणि ते सुद्धा आपण यामध्ये चांगले मिक्स करून घेऊया। आता तुम्ही पाण्याचे प्रमाण कमी अधिक सुद्धा करू शकता किंवा खूप जास्त पातळ सुद्धा करू नका किंवा खूप जास्त घट्ट सुद्धा ठेवू नका। अशा पद्धतीचे कन्सिस्टन्सी अशा पद्धतीची आपल्याला पाहिजे। आता हे चांगले आपण मिक्स केल्यानंतर याला मंद गॅसवर आपल्याला साधारण 10 मिनिट चांगले उकळवून घ्यायचे आहे। 10 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता या पावभाजीला चांगली अशी उकळी आलेली आहे, रंग सुद्धा छान आलेला आहे। पुन्हा एकदा याला चांगले मिक्स करायचे आणि या पावभाजीला छान असे तेल सुटेपर्यंत आपण उकळवून घ्यायचे आहे। तरी साधारण आपण ही मंद गॅसवर अजून 10 मिनिट छान तेल सुटेपर्यंत उकळवून घेऊया। तर आणखीन 10 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता या पावभाजीला छान असे तेल सुद्धा सुटलेले आहे, छान अशी उकळी सुद्धा आलेली आहे, रंग सुद्धा छान असा आलेला आहे। तुम्ही बघू शकता कुठल्याही प्रकारचं रंग न वापरता या पावभाजीला छान असा रंग, टेक्स्चर सुद्धा छान आलेला आहे। याच्यावरनं थोडी आपण अशा पद्धतीने कोथिंबीर घालूया आणि आपण ही पावभाजी सर्व करूया। तर पावभाजीसाठी आपल्याला लागणार आहे मसाला पाव। तर मसाला पाव सुद्धा आपण लगेच तयार करून घेऊया। तर अशा पद्धतीने मी या ठिकाणी 2 लादी पाव घेतलेले आहे, त्याला आपण अशा पद्धतीने मध्ये चिरा मारून घेऊया चाकूने। त्यानंतर लगेच आपल्याला गॅसवर तवा ठेवायचा, 1 चमचा तूप घालायचं, तुम्ही बटर सुद्धा किंवा तेलाचा वापर सुद्धा करू शकता। तर तूप घातलं लगेच आपल्याला चमचाभर आपल्याला भाजी घालायची, जी पावभाजीची आपण तयार केलेली भाजी होती ती आपल्याला यावर घालायची, थोडी वरनं कोथिंबीर घालायची आणि लगेच आपल्याला अशा पद्धतीने मधून कापलेला पाव अशा पद्धतीने घालायचा आणि संपूर्ण भाजी आपल्याला त्या पावाला लावून घ्यायची आणि दोन्ही बाजूने आपल्याला पाव छान असे शेकून घ्यायचे, खरपूस होईपर्यंत शेकून घ्यायचे। जशी आपली गाडीवर मिळती तशीच आपली या ठिकाणी पावभाजी तयार करून झालेली आहे। आपले पाव सुद्धा रेडी झालेले आहे। आता आपण पावभाजी सर्व करूया।
आपण कांदा न वापरता ही पावभाजी कशी करायची ते बघितले. तुम्हाला ही पावभाजीची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही सुद्धा ही पावभाजी नक्की ट्राय करा. चवीला अप्रतिम लागते, करायला सुद्धा खूप सोपी आहे. जास्त काही साहित्य सुद्धा याला लागत नाही. तुम्ही बघितलं असेल, झटकीपट तयार होते. चवीला तर अप्रतिम लागते. जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही ही पावभाजी नक्की बनवून बघा. तसेच तुम्हाला ही रेसिपीची व्हिडिओ कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.